हाय नमस्कार, मी श्रुतिकाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी दाखवणार आहे। ती आहे रवा मँगो केक। हा केक अगदी घरच्या साहित्यापासून पटकन होणारा आहे। घरात जर वाढदिवस असतील, काही फंक्शन असेल तर तुम्ही तो अगदी सहज करू शकता। चवीला तर अप्रतिम लागतो। चला तर मग मी तो कसा केला आहे ते आपण बघूया। रवा मँगो केक करण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा वापरलेला आहे। आपण जो शिरा करण्यासाठी बारीक रवा वापरतो तो इथे मी घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी पाव वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण मी इथे कमी घेतलेलं आहे, कारण ह्यामध्ये आपल्याला मँगोचा पल्पसुद्धा वापरायचा आहे। त्यानंतर 1 चमचा मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व साहित्य मी आता मिक्सरला बारीक ग्राइंड करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी हे सर्व मिश्रण चाळणीमध्ये चाळून घेणार आहे। इथे मी एक मँगो घेतलेला आहे, त्याची सर्व सालं मी इथे काढून घेतलेली आहेत। सुरीने त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे। त्यामध्ये मी आता 1 वाटी दूध टाकणार आहे आणि हे सर्व मिश्रण मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। इथे आपला आता मँगो पल्प तयार झालेला आहे। तो रव्यामध्ये मी टाकलेला आहे आणि हे सर्व मिश्रण मी अगदी 5 मिनिटं ढवळून घेणार आहे। त्यामध्ये मी थोडंसं इथे दूध टाकलेलं आहे। रवा केक करण्यासाठी आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट इथे तयार झालेलं आहे। हे तयार केलेलं मिश्रण मी आता अर्धा तास असंच ठेवणार आहे। इथे आता मी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, ते मिश्रणामध्ये ओतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण मी आता 10 मिनिटं मिक्स करून घेणार आहे। केक करण्यासाठी इथे मी आता एक भांडं घेतलेलं आहे, त्याला सर्व बाजूने मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मी त्यामध्ये पीठ टाकणार आहे सुकं, जेणेकरून आपला केक चिकटणार नाही आहे खाली। तयार केलेलं केकचं मिश्रण मी आता एका भांड्यात ओतलेलं आहे। हा केक अगदी सहज कोणीही करू शकतो, अगदी सोपा आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आहे। इथे कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही आहे। त्यानंतर कट केलेले ड्रायफ्रूट्स मी इथे टाकलेले आहेत। आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ पसरवलेलं आहे। त्यावर छोटीशी डिश ठेवून मी हे केकचं भांडं 35 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहे। 35 मिनिटांनंतर केक आपला इथे मस्तपैकी बेक झालेला आहे। मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा आपला केक इथे तयार आहे। तो आता मी सुरीने कट करून घेणार आहे। कसा वाटला तुम्हाला रवा मँगो केक? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढे भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।